संपूर्ण ठिकाणचं कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष स्वतःकडे ठेवलेला आहे. त्यामुळं आता त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे की कालवा सल्लागार समितीची बैठक केव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये हा विषय येईल. लोकांची कामं जर वेळेत झाली तर त्याला हेलपाटे मारायला लागणार नाही उन्हाळ्यात. तर त्यासाठी काय असं योजना आहे का? म्हणजे की लोकांना 2-3 हेलपाटे मारावे लागतात तर आपण म्हणतो उन्हाळ्यात घराच्या बाहेर पडू नका, कामच होत नाही म्हणून 2-3 वेळा यावं लागतं. कुठली कामं कुठल्या एखाद्या कुठल्याही डिपार्टमेंटचं असं म्हणजे काय पालकमंत्री कार्यालय कार्य आपली योजना आहे तशी योजना आणखी बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यात त्याचं उत्तर मी दिलं होतं ना मागं. मान तालुक्यात साहेब आज जिल्हा परिषदची पहिली सभा पार पडते तर जे कलेक्टर ऑफिस आहे नाही विशेष समित्यांच्या अजून निवड काही ठिकाणी राहिले, काही निवड आज अजून प्रक्रिया पण बाकी आहे. म्हणजे तुम्ही बघताय 11:30 वाजेपासून मी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची साहेबांची 20 तारखा मान्य आमच्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची 20 तारखेला जिल्ह्यामध्ये पक्षाची सभा आहे. ते अंगापूर जिल्हा अंगापूर तालुका सातारा या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या एका धार्मिक मंदिराच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आढावा बैठक घेणार आहे आणि ती बैठक झाल्यावर सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदानावर पक्षाची जाहीर सभा आणि जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सदस्यांचे नगराध्यक्ष वगैरे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार असा कार्यक्रम आहे 20 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदानावर. शिवसेना चिन्ह जेवढे निवडून आले त्या सर्वांचा सत्कार. शिवसेना पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सदस्यांचा सत्कार. कुमटे आणि सातारा त्यांचाही सत्कार होता. शिवसेनेच्या सगळ्या. सर निलेश मोरेंनी राजीनामा दिलाय असे एकनाथ शिंदेकडे नाराज आहेत ते. हे तुमच्यावर नाही, काही बाकीचे वरिष्ठ याच्यावर. साहेबांना बोलले असते तर मला साहेब बोलले असते. मला साहेबांची माझी भेट झाली मुंबईत मी असताना 2 दिवस. तरी काय निलेश मोरेंची नाराजी असेल तर आम्ही दूर करू. नाराजी त्यांनी राजीनामा दिला नसावा, समजा दिला असेल तर आम्ही त्यांचं मन वळवू आणि त्यांना राजीनामा परत देण्यासाठी विनंती करू. 20 तारखेच्या सभेला कोरेगावच्या आमदारांना निमंत्रण आहे. सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व आजी माजी आमदारांना सगळ्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण आहे. सन्मानपूर्वक पक्षाचं काम करण्यासाठी